विशाल विशाल स्कोरिंग साठी यायचं तर लगेच. विशाल लगेच स्कोरिंग साठी यायचे. ए आकाश स्कोरिंग साठी ये ना लवकर आहे. तर आपण पाहतो सलामीची जोडी अरविंद आणि अजय ही जोडी सलामीची मैदानात रवाना झाली कोदुले संघाकडून. तो गोलंदाजी मार्कवरती ऋतिक विरले आपण पाहतो गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला अरविंद, नॉन स्ट्राईकला अजय. पहिला चेंडू होता बॅटची कडा घेतली चांगलं स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण. सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. पहिला चेंडू चांगला चेंडू इथे गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. दुसरा चेंडू ऋतिक पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहतो ऋतिकची. गुडल्या स्पॉट होती पडलेला चेंडू. फलंदाज अरविंद कोणताही पायाचं मोमेंट दिसलं नाही, हालचाल दिसलं नाही, सरळ रेषेत चेंडू निघून गेला यष्टीरक्षक पांडुरंगच्या हातामध्ये. ते पुन्हा एकदा सुरेख चेंडू, लगातार तिसरा चेंडू निर्धाव. लेफ्ट उर्दू विकेट मारा. चौथा चेंडू. इथे पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. चार चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकतो ऋतिक. इथे स्टेप आउट केलं होतं पण लाईनर लेन बघा कुठेतरी शफल होऊन खेळण्याची गरज होती पण इथे फ्रंटफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चार चेंडू लगातार निर्धाव आपण या ठिकाणी पाहिले. पाचवा चेंडू. इथे कट केला चेंडूला. गल्ली आणि थर्डमॅन मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न. एक धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव घेताना अरविंद येतोय माघारी. पहिला झटका पाचव्या चेंडूवरती. एक धाव धावफलकावरती. सचिन तरे आपण पाहतोच वन डाऊनच्या स्वरूपात मैदानात रवाना झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात
आर्विन माघारी आला. 5 चेंडू 1 धाव आणि एक फलंदाज माघारी आलाय. ऋतिक चांगली गोलंदाजी पाहतो ऋतिकची या ठिकाणी. इथे चांगली गोलंदाजी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली गेली ऋतिक विर्लेची. फक्त धाव खर्च केली. एक फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद झालाय ते कोदिवले संघाची. चांगली गोलंदाजी पाहिली गेली कारण सलामी गेलेला अरविंद लगातार 5 चेंडू आपण अडखळत खेळताना दिसला. 5व्या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर सचिन गेला आणि सचिनने त्याच दिशेने केलेली गोलंदाजी चेंडू लगावण्याचा प्रयत्न केला होता. फटकावण्याचा प्रयत्न केला, अपयशी ठरला. शेवटचा चेंडू निर्धावाला. पहिलं षटक समाप्त झालं ऋतिक विर्लेचं. 1 धाव खर्च केली, एक फलंदाज बाद. गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवरती. युवा गोलंदाज आहे कुणाल. सुरेख चेंडू होता. 5 चेंडू घेतले अजय. 1 धाव या ठिकाणी पटकवता बॅटच्या सहाय्याने. स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती. लोकांना झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल निखिल विरले. काय झेल पकडला निखिलने. सचिनच्याही पारीचा अंत. अजय आपण पाहतोय एखादी अजय फलंदाजी करतोय. आतापर्यंत ज्या बॅटच्या साहाय्याने जे 2 धावा आल्यात त्या अजयच्या आहेत. 3 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू झालेत. खालोटाफेचा चेंडू. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. एका धावेने साजन आपलं खातं या ठिकाणी ओपन करतोय. 4 चेंडू आणि 4 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दरम्यान पाहतोय उंचवलेला चेंडू. इथे झेल सुटला जातोय. देखील इथं चुकी करतोय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या तर 6 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल. दरम्यान पाहतोय अजय या ठिकाणी आपला एखादी किल्ला चढवतोय. चेंडू विरकावून दिलाय कावकॉर्नच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. या मॅचचा आजच्या दिवसातील पहिला षटकार.
नरेश शेंडे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. भारत हवा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 फलंदाज माघारी आलेत. दोन षटकांनी 12 धावा आपण पाहिल्या गेल्या. नरेश शेंडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईक ड्राईव्ह फलंदाज डावखुऱ्या हाताचा साजन कोदुले संघाकडून आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा फलंदाज जाऊन पोहोचलाय. उर्फी चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका. शतरक्ष त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगला झेल गणेश धनेश त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख झेल धनेशचा. नरेश शेंडे आपण पाहतोय बऱ्याच कालावधीनंतर गोलंदाजी मार्कवरती येऊन चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. फटका सुरेख होता. रिषभ पंत स्टाईलने फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता पण उंचाई खिचली पण लंबाई खिचू शकला नाहीये साजन. ते नवीन फलंदाज रवी दादा आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. अनुभव भरपूर आहे रवीला पण अनुभव या ठिकाणी कामी येणार का. इथे चांगला चेंडू उर्फी चेंडू आपण पाहायला गेला. अजय आपण पाहायला गेला 5 चेंडू आणि 10 या दाव्यावरती खेळतोय. चेंडू होता कुठेतरी पाहिलं एक पाऊल अजून जर पुढे गेला असता कुमार तर इथे अजयला जरा हा फटका फुल घेतला आला असता. लो फुलटा झाला. एक सिंगल आली. परफेक्शन बसलं नाही. टायमिंग बसलं नाहीये. स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. नरेश पुढचा चेंडू इथे हलकाद्रे गजकाचा प्रयत्न. निलेश धुले त्या ठिकाणी पाहतोय कोणत्या प्रकारे चुके नाहीये. फलंदाज बाद. रवी येणार माघारी. इथे सुरेख चेंडू. पुन्हा एकदा नरेश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. सुरेख फटका आपण गॅप मधून चेंडू ढकलला गेलाय. डिफेक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये क्रिश त्या बॅट मधून येतोय चौकार. 3 षटका आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. बघा ज्याची गोलंदाजी पाहायला लाईव्ह मध्ये हजारो प्रेक्षक तयार झाले आणि त्याची गोलंदाजी मैदानावरती कधी होईल कधी गोलंदाजीला येईल अशी
आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, निलेश धुले आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. जे नेटवर्क इथं पुरवलं गेलंय ओम साई इंटरनेट सर्व्हिसचे मालक निलेश धुले आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. शेवटचं षटक स्लॉगवर स्ट्राईकला अजय. इथे लेगस्टमच्या खूपच बाहेर चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव धावसंख्यामध्ये वाढ होते. धावसंख्या स्कोर कर 18. तर कुमार पाहिलं गेलं तर पहिल्या षटकात जरी एक होती पण लगातार आपण पाहिलं गेलं कमबॅक केलंय कोदुले संघाने. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला चेंडू, इथे सुरेख गोलंदाजी केली आपण पाहतो. स्ट्राईकला असलेला अजय आतापर्यंत जे 7 चेंडू आणि 11 या धावे संख्येवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीचा चेंडू या अगोदर टाकला निलेशने. लॉंग झोन मध्ये निखिल आपण पाहतोय एक धाव घेतली जाते आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. 2 धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. तिसरा चेंडू उर्फी चेंडू आपण पाहतो डिफेक्स्टा कव्हर ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड 22 या आकड्यावर पहिल्या 2 षटक जसं प्रमाणे होते त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे अजय दमला यार. पहिली धाव चांगली दुहेरी नंतर दुहेरी. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती आहे. खूप प्रयत्न होते आणि चांगली फलंदाजी पाहतो आपण अजयची, कारण असा एक फलंदाज सलामीला गेला आणि 22 चेंडू परत मैदानात उभा राहिला. एक शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धनराज दादा या. ए बाहेर येऊन दे बाबा. कालोटप्याचा चेंडू आपण पाहतो. एक धाव घेतल्या दुसरी धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. तर नवीन फलंदाज राजन, पण 4 षटकं समाप्त झाली. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 25 धावांचं लक्ष असेल ते वंजारपाडा संघाला.
तर यानंतरचा सामना मालेगाव विपक्ष अवसरे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे. मालेगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. अवसरे संघाचा कर्णधारही नाणेफेकसाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत मैत्री चषक झेंडेवाडी ही स्पर्धा या ठिकाणी सुरुवात आहे. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना मालेगाव विपक्ष अवसरे. नेरल कलम हवेवरती बसलेले दोन गाव, उल्हास नदीचा तीरावरती राज्य गाजवणारे दोन गाव मालेगाव विपक्ष अवसरे. या दोन संघादरम्यान आपण पाहतोय पुढचा सामना होईल. टॉस अवसरे संघाकडे प्राप्त झालाय. अवसर संघाने नाणेफेकचा कौल या ठिकाणी जिंकलाय आणि त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. मालेगाव संघ फलंदाजी करताना आपणास या ठिकाणी दिसणार. तर डावखुर आताचा ऋतिक विरले आणि या मैदानामध्ये ज्याची अफलातून फटकेबाजी आपण अनेक वर्ष पाहिले, पांडुरंग माली. पांडुरंग मिसाल साहेब आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला असतील आणि त्यांचे मित्र राजेश भोईर खऱ्या अर्थाने त्यांच्या फलंदाजी पाहण्यासाठी या ठिकाणी लवकर उपस्थित झालेत. दादा फक्त रिक्षा थोडीशी सरळ कर ना दादा. अरुण दादा इकडे पुढे घ्या ना रिक्षा. पहिला चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतो. 25 धावांचं लक्ष असेल वंदरपाडा संघाला आणि लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी ऋतिक विरले आणि पांडुरंग मिसाल सर आपण पाहतो मैदानावरती आहेत. लगातार दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. ज्या पद्धतीने पाहिलं होतं पहिलं षटक अरविंद खेळताना दिसला, ज्याने 4 चेंडू डॉट आणि 5वा चेंडू डबल घेताना बाद झाला होता.
जे राजेश भोईर यांचे आणखीन एक मित्र. इथे लगातार 3 चेंडू डॉट. तर ज्याप्रमाणे अरविंद अरविंद तरे ज्याप्रमाणे 4 चेंडू डॉट केले होते, त्याचप्रमाणे ऋतिक बिर्ले आता लगातार 3 चेंडू डॉट खेळतोय. इथे आपण पाहतो चौथा चेंडू हवेमध्ये सफल होतो. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का? बराच काल चेंडू हवेमध्ये होता. इथे चौथा चेंडूवरती 2 धावा. पंचवीस धावांचं लक्ष आणि 4 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागले. ऋतिक आपण पाहतो त्या बॅटच्या सहाय्याने 2 धावा या ठिकाणी आलात. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकाने खूप मोठा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, पण वन बाउंड चेंडू कलेक्शन करून फेकण्याच्या दरम्यान 2 धावा पूर्ण आपण पाहिल्या गेल्या. धावफलक 2ने ओपनिंग झालं. धावसंख्या 2ने धावफलकावरती लागली गेली. इथे सरळ रेषेत चेंडू निघून जातो, पण पंचांतर वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव. स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती. इथे आपण पाहतो चांगल्या पद्धतीचा चेंडू. षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती. तर पहिलं षटक आपण पाहिलेलं सुरेख गोलंदाजी राजांची 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती भूषण. भूषण हा गोलंदाज पाहतोय. स्ट्राईकला पांडुरंग. पहिल्या षटकातील 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा राहून पहिल्या षटकाचा आनंद घेत होता. इथे स्ट्राईक लावून थोपलाय. हा चेंडू आपण पाहतोय. तर पहिला चेंडू आपण पाहिला. 9 चेंडू
त्यावरती फ्री हिट असणार. अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. या पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू आपण खराब पाहिला गेला. भूषण पुन्हा एकदा तयार. 18 चेंडू अजूनही 20 धावांची गरज आहे. काल कोदुला संघाला पाहिलं होतं भडवलच्या मैदानावरती. इथे फ्री हिटचा चेंडू. तर असं आहे निखिल, अचानक दुसऱ्याचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येणं आणि खुश होणं तेवढ्यापुरतं, तेवढंच खुश आहे फक्त दादा. नो हिटचा चेंडू होता, फ्री हिट होता. बघा कोलिवली संघ पण या ठिकाणी उपस्थित झालाय. निखिल आला. इथे एक धाव या ठिकाणी. राजन त्या ठिकाणी तैनात. सिंगल या ठिकाणी आले. स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. अजूनही 18 धावांची गरज आहे. गोलंदाज भूषण. इथे पुन्हा एकदा ओरपी चेंडू. राजन त्या ठिकाणी तैनात. तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. सुरेख झेल राजन मिसालचा. फलंदाज बाद झालाय तो ऋतिक गिरले. धनेश आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय. चांगला झेल पाहिला होता राजेंद्र मिसाल. बघा डोल्यावरती झोप जरूर त्यांच्या दिसते, कारण डबल ड्युटी आणि त्यानंतर क्रिकेटची ही ड्युटी. भूषण आपण पाहतोय विकेट प्राप्त करतोय. पहिला झटका 7 या आकड्यावरती आपण पाहिला गेला. चांगला चेंडू. खालवर टप्प्याचा चेंडू. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब फेकी या ठिकाणी राजन कडून. चेंडू घर शोधताना दिसला. 4 चेंडू झालेत. खऱ्या अर्थाने 10 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. 5वा चेंडू असेल यानंतर बिग फाईट. योगेश कालेकर विपक्ष राजेश भोईर हा सामना रंगला जाईल. इथे आपण पाहिलं पंचांनी सांगितलं तर वाईट प्लस 1/22ची धाव आपण पाहिली गेली. 2 धावा. स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे. इथे चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण सचिन तरे. आणि चेंडू बघा पांडुरंग मिसाल जर हाफ पिच परत पोहोचले पण होते.
दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा राजेंद्र इथे कुठल्याही कृती चुकी करत नाही. राजन फलंदाज बाद धनेशच्याही पारीचा अंक. चांगलं झेल चांगलं क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना आज थोडे उशिराने संघामध्ये दाखल झाले त्यानंतर फलंदाजीला येऊ शकले नाहीत. तर 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल 14 धावांची गरज असेल ती विजयासाठी वंजारपाडा संघाला. आपण स्क्रीनवरती पाहू शकता राजेश भोईर सर आपल्या चिमुकल्या मुलीसोबत मैदानावरती आज हजर झालेत. थोडं फास्ट घ्या मित्रांनो अजूनही भरपूर मॅचेस बाकी आहेत. निखिल निखिल तुम्ही बसलात एक बाईक घेऊ तिथे तो ब्लू टी शर्ट घातलेला बघ ना ती काच घेईन दादा इकडची समोरची समोरची बाईक तुझ्या पुढची. धन्यवाद दादा. इथे आपण पाहतोय एक धाव एक एक्स्ट्रा धाव आपण पाहिली गेली अजून 11 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार. गोलंदाज साजन आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू गोलंदाच्या माध्यमातून जरी निर्धाव चेंडू असेल पण एक बाईकची धाव या ठिकाणी घेतली गेली. स्कोर कार्ड 13. तिसरा चेंडू डायरेक्ट हिट निखिल या ठिकाणी बाद होतोय. सुपर डुपर हिट आपण पाहायला गेला फलंदाज निखिल माघारी येतोय. तू मम्मीचा खेळ झाला तू फेकणार मी करणार.
दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज निखिल माघारी येतोय. चौदा धावा झालेत. 11 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू राजन चेंडू परत पोहोचणार का? एक धाव या ठिकाणी घेतली जाते. स्कोर कार्ड 15 आकड्यावरती अजूनही आपण पाहतोय 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. मॅच पाहिलं गेलं ट्विस्ट निर्माण झालं. 51 सरस चेंडू या ठिकाणी गोलंदाजी करतोय. साजनचा पुढचा चेंडू. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न. लिगवायच्या स्वरूपात एक धाव आपण पाहिली गेली. चांगली गोलंदाजी आपण. चेंडू आपण पाहायला गेला. एक धाव आली. दुसरा धावांचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती अजूनही 7 धावांची गरज. अंकुश याचा संघ आपण पाहतोय तयार झालाय. मनापासून तुझं हार्दिक स्वागत. नेरळ परिसर प्रीमियर लीगला तुला शुभेच्छा. सात धावा कंपल्सरी पटकावायचे दादा. हा, पूर्ण दिवस काम करतो तेव्हा पगार भेटतो ना, तसं 7 धावा पूर्ण करायचेच आहेत. तर शेवटचा षटक, शेवटचा गोलंदाज कृष्णा गोलंदाजी मार्ग वरती. इथे एक धाव आपण पाहिली गेली. इथे दुसऱ्या धावांचा प्रयत्नात फलंदाज नरेश बाद होतोय. तो परत पांडुरंग मिसाल मैदानावरती आहे.
तो पण बाजू मजबूत आहे, मजबूत बाजू आहे वंजारपाडा संघाची. तर पांडुरंग मिसालने जर ही मॅच षटकाराने समाप्त केली तर राजेश भोईर तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे, सरप्राईज गिफ्ट. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. क्रिस चांगली गोलंदाजी करतोय. इथे उर्फे चेंडू, शतरक्षक साजन तिथपर्यंत पोहोचलाय, फलंदाज बाद. इथे पांडुरंग माघारी आलाय. येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. कोण जिंकणार कोण हरणार, पण इथे क्रिकेटसाठी मेजवानी, खेळाडूंसाठी मेजवानी असणार. कारण कोदुला संघाला पाहिलं आम्ही काल बडवलच्या मैदानावरती लगातार 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला होता. हवेचा जोर वाढला गेला आणि कोदुले संघ तिथून माघारी आला. इथे काय घडणार परेश? 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 6 धावांची गरज. नरेश नंतर पाठोपाठ आपण पाहतोय पांडुरंगी माघारी आला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. स्लो हा चेंडू होता, हलवा चेंडू होता. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर दोघांमधून कोणी षटका ठोकला तर दिलीप विर्ले यांकडून ₹500 पारितोषिक असेल. इथे फलंदाज धाव बाद होतो सूरज. दोन चेंडू आणि विजयासाठी अजूनही पाहतो आपण 6 धावांची गरज आहे. भानुदास, कारण आपल्या घरच्या मैदानावरती आपलं अस्तित्व टिकवण्याचं एक खूप मोठं आव्हान असेल. 2 चेंडू आणि 6 धावा. इथे आपण पाहतोय साजन त्या ठिकाणी तैनात. इथे एक धाव, दुसरी धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार विजयासाठी.
तो शेवटचा चेंडू आहे, एक चेंडू आणि 4 धावांची गरज. बिग फाईट बिग मॅच शेवटच्या चेंडूवरती निर्णय असणाऱ्या मॅचचा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं. इथे ज्या 2 धावा आल्या, स्ट्राईक रोटेट झाली. ही कितीतरी फायदेशीर ठरणार वज्रवाडा संघाला. या धोकादायक ठरणार ते कोदिवली संघाला पारत मैदानावरती. ग्लान्स केलाय चेंडूला, एक धाव पूर्ण. दुसरा धावांचा प्रयत्न आणि चार धावा या ठिकाणी धावून घेतल्यात. चेंडू अडवला, सुरेख चेंडू अडवला, लाजवाब. लाजवाब दादा, कौतुक तुझं दादा. काय क्षेत्ररक्षण केलं होतं मोहित तरे. तर दिलीप विरलेकडून बांधुतासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. लाजवाब. काय बरोबर, कारण काय प्रयत्न मोहित. मॅच कुणी पण जिंकून दे मोहित, मॅच कुणी पण जिंकून दे मोहित, पण तुझं खूप खूप मोठं कौतुक यार. काय क्षेत्ररक्षण केलं मोहितने. बॅकअप होणं गरजेचं होतं तिथे. जर बॅकअपचा क्षेत्ररक्षक जर असता तर खऱ्या